Hello friends, yesterday we have studied some of the important examples based on the trigonometric function, and today also we are continuing that the examples based on the trigonometric function. We have studied that is addition and subtraction formula of the sine, cos and tan. Sine a plus b, sine a minus b, cos a plus b, cos a minus b, and tan a plus b and tan a minus b. आणि तेच फॉर्म्युले तुम्हाला मी लिहून दिले आणि तुम्ही स्टडी करा, पाठ करा, तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्या पुढे लक्षात आलं का? ते जर फॉर्म्युले आणि ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला कुठलाही क्वेश्चन प्रॉब्लेमॅटिक वाटणार नाही. तर एवढी मी गॅरंटी तुम्हाला देतो. तर इथं आज आपल्याकडे पुढचा क्वेश्चन आहे तो म्हणजे साइन 27 डिग्री प्लस साइन 27 कॉस 27 डिग्री प्लस साइन 27 डिग्री डिवायडेड बाय कॉस 27 डिग्री मायनस साइन 27 डिग्री. आणि तुम्हाला ते प्रूव्ह करायचं आहे टॅन 72 डिग्री असं तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. ओके, तर इथं काय करायचं माहिती का, आपल्याला इथं टॅनचा फॉर्म्युला तयार झाला पाहिजे. आणि टॅन 72 आणायचं आहे म्हटलं की टॅनचा फॉर्म्युला तयार झाला पाहिजे. मग आपल्याला टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे, टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला. यातला कुठला फॉर्म्युला बसेल तर प्लस बीचा फॉर्म्युला. टॅन ए प्लस टॅन बीचा फॉर्म्युला तयार होईल. आणि तो फॉर्म्युला तुमच्याकडे काय असतो तर टॅन ए प्लस टॅन बी डिवायडेड बाय 1 मायनस टॅन ए टॅन बी. म्हणजे इथं 1 आलं पाहिजे. लक्षात ठेवायचं, आपल्याला आयडिया काय लक्षात ठेवायची, इथं 1 आलं पाहिजे. टॅन ए फॉर्म्युला काय तुमच्याकडे, टॅन ए प्लस बी इक्वल टू टॅन ए प्लस टॅन बी डिवायडेड बाय 1 मायनस टॅन ए टॅन. हा फॉर्म्युला तुमच्याकडे आहे. म्हणजे इथं 1 आलं पाहिजे हे तुमच्या डोक्यात आहे. मग इथं 1 आलं पाहिजे. मग 1 येण्यासाठी कॉस 27 नेच डिव्हाइड केलं पाहिजे. त्या एकट्याच टर्मला डिव्हाइड करून चालेल का तर नाही, तर होल न्यूमरेटर डिनॉमिनेटरला डिव्हाइड करायचं. म्हणून डिव्हाइड बाय कॉस 27 टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. इथं डिव्हाइड केलं, इथं डिव्हाइड केलं, इथं डिव्हाइड केलं, हे स्टेप. हे कॅन्सल झालं, हे कॅन्सल झालं, 1 आलं. आणि साइन बाय कॉस टॅन, साइन बाय कॉस टॅन 27. समजते. मग मी इथून पुढच्या स्टेपला 1 म्हणजे 1 मीन्स टॅन 45. टॅन 45 मीन्स 1. सो आय हॅव पुट हिअर इन द प्लेस ऑफ 1 दॅट इज टॅन 45 प्लस टॅन 27 1 मायनस इथं 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 काहीच नसतं म्हणजे 1 असतं. 1 इंटू असतं ना, त्या ठिकाणी टॅन 45 मी ठेवला. इथं आपल्याला 1 असतो, तो लिहिला जात नाही, पण आपण काय करतो टॅन 45. तर सपोज करू आपण टॅन 45 लिहिला. 1 प्लस टॅन 27. 1 मीन्स टॅन 45 टॅन 27. ह्या 1च्या ठिकाणी पुट करायचं नाही, कारण आपल्या फॉर्म्युल्यामध्ये इथं 1 आहे, ही 1 पाहिजे जात. 1 मायनस टॅन 45 टॅन. मग याचं कन्व्हर्शन मी इथं करतोय या फॉर्म्युल्याप्रमाणे. टॅन 45 प्लस टॅन 27. ए मीन्स 45, बी मीन्स 27. मीन्स टॅन ए प्लस बी. ए मीन्स 45, बी मीन्स 27. दोघांची ऍडिशन केली 72. हे तुम्हाला सिमिलर इथं पहा, कॉस 15 मायनस साइन 15 डिवायडेड बाय कॉस 15 प्लस टॅन साइन 15. आता इथं मायनस असल्यामुळे मायनसचा फॉर्म्युला. आणि मायनसचा फॉर्म्युला काय असतो, इथं मायनस असतो, इथं मायनस असतो आणि इथं प्लस असतो. एवढा चेंज असतो. आणि मग मी काय केलं, कॉस LHS लिहून घेतला. इथं 1 आणण्यासाठी कॉस 15 नी डिवाइड केलं. याला कॉस 15 नी डिवाइड केलं, 1 आलं. कॉस 15 नी डिवाइड केलं की साइन बाय कॉस टॅन आला, 1 साइन बाय कॉस टॅन. सेम मेथड 1च्या ठिकाणी इथं आपण टॅन 45 मायनस टॅन 15 1 प्लस इथं काही इथं 1 असतो म्हणून इथं टॅन 45 इंटू टॅन. या फॉर्मॅटमध्ये आणायचं असते ना, म्हणून 1च्या ठिकाणी आपण टॅन 45 ठेवलो, टॅन 15. ए मायनस बीचा फॉर्म्युला तयार झाला का, तिथं मायनस आहे, इथं मायनस म्हटलं की ए मायनस बीचा फॉर्म्युला. आणि मग ए मीन्स 45, बी मीन्स 15. टॅन 45 minus 15 is 30 and tan 30 is 1/√3. ही तुम्हाला व्हॅल्यू माहित आहे, त्याच्यावर त्याचे आन्सर्स आहे. समजलं का? ही 2 एक्झाम्पल्स तुम्हाला मी त्याच्यातली राहिलेली जी एक्झाम्पल्स होती ते तुम्हाला मी सांगतो. आता अजून एक एक्झाम्पल राहिलेलं आहे ते तुम्हाला इथे सॉल्व्ह करून देतो. एक्झाम्पल नंबर 12 ते राहिलेलं आहे ते थोडं एक सॉल्व्ह करूया. हे बघा, cot A into cot 4A. Cot A into cot 4A divided by
cot A into cot plus 1 divided by cot A into cot 4A minus 1 equal to cos 3A divided by cos 5A. Cos 3A divided by cos 5A. Cos 3A divided by cos 5A. व्हॅल्यू पुट आउट करूया आपण आता. LHS घेऊ आणि LHS घेऊन त्यात कॉटची व्हॅल्यू पुट आउट करू. LHS कॉट मीन्स cos A divided by sin A. Cot means cos 4A divided by sin 4A plus 1 total divide cos A divided by sin A. Cot means cos 4A divided by sin 4A minus 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. असं हे पहा, क्रॉस मल्टिप्लिकेशन cos A into cos 4A प्लस या डिनॉमिनेटर इकडे मल्टिप्लाय करू sin A into sin 4A and total divided by denominator sin A into sin 4A into sin 4A sin into sin 4A total divided by cross cos A cos 4A minus sin A sin 4A divide sin A into sin 4A. कैंसल हे कॅन्सल झालं का पूर्ण. लक्षात राहा क्रॉस मल्टिप्लिकेशन हे अशी आणि हे डिनॉमिनेटर क्रॉस क्रॉस डिनॉमिनेटर क्रॉस क्रॉस डिनॉमिनेटर. आता हा कुणाचा फॉर्म्युला आहे तर कॉस कॉसचा फॉर्म्युला आहे. कॉस ए मायनस बी कॉस ए मायनस बी कॉस ए कॉस बी. लक्षात घ्या साइन ए साइन बी मीन्स कॉस 4A मायनस ए चा फॉर्म्युला हा आणि हा कॉस ए प्लस बी चा मीन्स 4A प्लस ए मीन्स cos 3A डिवाइडेड बाय cos 5A. आणि बघा बरं तुम्हाला RHS तेच आहे का. हे तुमची RHS समजलं का. पहा हा तुमचा तो एक्झरसाइज जो आहे फर्स्ट एक्झरसाइज 3.1 आहे तो कंप्लीट झालेला आहे. हॅलो आपण आता पुढचा थर्ड जो क्वेश्चन आहे मित्रांनो तो आपण स्टार्ट करणार आहे. तर तो थर्ड क्वेश्चन आहे साइन थीटा इक्वल टू 5/13 इज गिवन. साइन थीटा इक्वल टू 5/13 इज गिवन and sin A is 5/13. A is lies between pi to 3π/2 means 180 to 270. Cos B is 3/5. It is lies between 270 to 360. Find sin A plus B, cos A minus B and tan A plus B तुम्हाला फाइंड करायचं आहे. इथे काय लक्षात पहा. आता ते फाइंड कसं करायचं ते तुम्हाला सांगतो. तर हे पहा साइन A 5/13 दिलाय म्हणजे साइन A दिलाय म्हटलं की तुम्हाला कॉस ए फाइंड करायला पाहिजे. मग तुम्हाला काय माहिती आहे लेट साइन स्क्वेअर A प्लस cos square A equal to 1 you know. Therefore 5/13 the value of sin A 13 plus cos square A equal to 1. Therefore cos square A equal to 1 minus याचा स्क्वेअर करून ट्रान्सफर करूया 25/169 क्रॉस मल्टिप्लिकेशन करू cos square A equal to 169 minus 1 minus 25 169 means 144 divided by 169 आणि याचं रूट आपण घेतलो तर cos A equal to 12/13 but it is plus or minus.
बट इट इज प्लस ऑर मायनस. आता हे असं का घ्यायचं, तर प्रत्येक संख्येला रूट 2 असतात. आणि मग आता इथं म्हटले ए कुठं आहे, बट pi is less than a is less than 3 pi by 2 means angle A lies in third quadrant. थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉस कसा असतो हे विचार करायचा. कॉसची व्हॅल्यू थर्ड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असते, सो निगेटिव्ह घ्यायची. सो कॉस ए इक्वल टू -12/13. यातलं मायनस घ्यायचं का प्लस घ्यायचं, इथं कंडिशन दिलेली असते. थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह असतो म्हणून निगेटिव्ह घ्यायची. ही व्हॅल्यू एक तुम्ही फाइंड करून ठेवला. एक व्हॅल्यू तुम्हाला साइन ए दिली आहे, सेकंड व्हॅल्यू तुम्हाला ही मिळाली. आता इथे यायचं, बट अँड म्हणा, अँड cos b equal to 3/5 is given. आता cos b तुम्हाला दिलाय म्हणजे तुम्हाला sin b फाइंड करायला पाहिजे. पुन्हा तोच फॉर्म्युला, therefore sin square b प्लस cos square b इक्वल टू 1. इथं तोच फॉर्म्युला आहे, फक्त इथे a मध्ये आहे, हा b मध्ये आहे. cos b ची व्हॅल्यू पुट आउट करा, sin square b प्लस 3/5 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 1. ट्रान्सफर करा, साइन स्क्वेअर बी इक्वल टू 1 मायनस याचा स्क्वेअर करून 9/25. 9/3 स्क्वेअर इज 9, 5 स्क्वेअर इज 25. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, तुम्हाला काय मिळते पहा. साइन स्क्वेअर बी इक्वल टू 25 minus 9 is 16/25. Therefore, sin b equal to plus or minus 4/5. But b lies in fourth quadrant. But 3 pi by 2 less than b less than 2 pi means angle b lies फोर्थ क्वाड्रंट. लक्षात ठेवा, फोर्थ क्वाड्रंट म्हणजे 232, 270 to 360. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन असतो निगेटिव्ह, सो साइन बी इक्वल टू -4/5. यातलं आपल्याला मायनस फक्त घ्यायचं. मला इथं व्हॅल्यू मिळाली, ही व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला पाहिजे टॅन ए व्हॅल्यू फाइंड करायचे, मीन्स साइन ए डिवायडेड बाय. एक व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली लक्षात घ्या, ही व्हॅल्यू तुम्हाला दिलेलीच आहे, ही दिलेली आहे. इथे एक व्हॅल्यू मी फाइंड केलेला आहे, इथं त्याला बॉक्स करतो म्हणजे लक्षात घ्या. ओके, टॅन ए इक्वल टू साइन ए बाय कॉस ए. साइन ए, व्हॅल्यू ऑफ साइन ए इज 5/. आता आपण इथं सर्व व्हॅल्यूज फाइंड केलेल्या आहेत पहा. साइन ए कॉस ए, साइन बी कॉस बी. आता टॅन ए ची व्हॅल्यू फाइंड करायला आपल्याला ते फाइंड करण्यासाठी टॅन ए टॅन बी ची गरज आहे. मग टॅन ए मीन्स साइन ए बाय कॉस ए. साइन ए मीन्स -5/13 डिवाइडेड बाय -12/13. 13 गेट कॅन्सल, मायनस प्लस, दॅट इज 5/12. दॅट इज द 5/12 इज द टॅन ए. टॅन ए ची व्हॅल्यू काय, 5/12. 13 गेट कॅन्सल. साइन ए इज दॅट इज साइन ए किती -5/13. आणि कॉस ए तुमच्याकडे काय आहे, कॉस ए तुमच्याकडं कॉस ए ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे -12/13. 13 गेट कॅन्सल, दॅट इज 5/12 इज द टॅन. ओके, आता पुढे जाऊ. आता टॅन साइन बी अँड कॉस बी. साइन बी काय तुमच्याकडे, साइन बी इज 3/5. साइन बी काय आहे तुमच्याकडे, साइन बी इज -4/5 आणि कॉस बी आहे 3/5. 5 गेट कॅन्सल, -4/5. आता हे झाल्यानंतर आपल्याला साइन ए प्लस बी ची व्हॅल्यू फाइंड करायची. इथं बघा, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. साइन ए ची व्हॅल्यू आहे -5/13. कॉस बी आहे 3/5.
cos A is minus 12 by 13 and sin B is minus 4 by 5. Therefore, here that is multiplication minus 15 by 65 and here minus plus 48 by 65. 65 same denominator, 48 मधून 15 मायनस गेला 33 हे त्या एक्झाम्पलचं आन्सर. ओके, आता आपण cos A minus cos B चा फॉर्म्युला म्हणलाय. cos A cos B plus sin A sin B. cos A is minus 12 by 30 and cos B is 3 by 5 plus sin A sin B. Sin A is minus 5 by 13 and sin B is minus 4 by 5. Here multiplication minus 36 by 65 minus plus 20 by 65. 65 denominator same, therefore minus 36 plus 20 is minus 60 answer. आता आपण जाऊ tan A plus B. Tan A plus tan B divided by 1 minus tan A tan B. Tan A is 5 by 12 and that is tan B is minus 4 by 3. Okay, and 1 minus tan A is 5 by 12 into tan B is minus 4 by 3. Cross multiplication 15 minus 48 divided by 1 minus plus minus plus 20 by 36. Here minus 48 by minus 48 plus 15 is minus 33 by 36 and cross multiplication 36 plus 20 is 56 by 36. 36 get cancelled. That is the answer minus 33 by 56. And last example of this exercise. एक्झरसाइज मधील लास्ट एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करून देतो म्हणजे तुमचा हा एक्झरसाइज कंप्लीट होईल. ओके, तर आता क्वेश्चन काय पहा. इफ tan A equal to 5 by 6, if tan A equal to 5 by 6, tan B equal to 1 by 11, prove that A plus B equal to pi by 4. हे तुम्हाला काय करायला पाहिजे, प्रूव्ह करायचं आहे. करूया आपण प्रूव्ह, काय अवघड नाही आहे. ओके, आता मला सांगा tan A ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे, tan B ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे. म्हटलं की तुम्हाला tan A plus B फाइंड करायचं. A plus B फाइंड करायचं म्हणजे tan A plus B चा फॉर्म्युला यूज करावा लागेल. ओके, पण tan A plus B चा मी फॉर्म्युला यूज करतो. आन्सर लावा सुरुवात करतो. लेट tan A plus B equal to tan A plus tan B divided by 1 minus tan A tan equal to tan A is, here tan A is 5 by 6 plus tan B is given, that is 1 by 11 divided by 1 minus 5 by 6 into 1 by 11 equal to cross multiplication 55 plus 6, 55 plus 6 divide 66, cross 55 plus 6 divide 1 minus डायरेक्ट मल्टिप्लिकेशन, इथं प्लस असल्यामुळे क्रॉस मल्टिप्लिकेशन, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन 5 divided by 66 equal to, that is 61 by 66 divided by 66 minus 1, that is cross multiplication 66 minus 5, 66 minus 5 is 61 by 66 bar, 66 minus 5 61 and total cancel, that is 1 and तुम्हाला मिळाला tan A plus B equal to, तुम्हाला आन्सर मिळालं 1. पण आन्सर जे 1 आहे लक्षात घ्या, मी असं म्हणतो but that is tan pi by 4 equal to 1, therefore A plus B equal to pi by 4. इथे कंपेअर केला आपण, 1 सेम आहे, tan सेम आहे, म्हणजे A plus B इक्वल टू काय असला पाहिजे, पाय बाय 4. हे तुमचं
एक्झाम्पल्स द्या, आन्सर मिळालं आणि इथं तुमचा तो एक्झरसाइज कम्प्लीट होतो आहे. ओके.